आज आपण इथे असं टोमॅटो सूप बनवणार आहोत। टोमॅटो हा स्किनसाठी, रक्तवाढीसाठी टोमॅटो चांगला असतो। वेट लॉस करायचा असेल त्यांनी टोमॅटोचा इथे समावेश करावे। असे खूप सारे फायदे आहेत टोमॅटोचे। जेवढं हे इथे दिसायला टेम्पटिंग दिसत आहे तेवढंच खायलाही खूप टेस्टी यम्मी लागतं। तुम्ही नक्की बनवून बघा। हॅलो, द स्पाइसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे टोमॅटो सूप बनवणार आहोत। चला आपण लगेच बनवायला घेऊया। जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही असं टोमॅटो सूप बनवून बघा, खूप टेस्टी लागतं। मस्त असं टोमॅटो सूप आणि त्याच्यावर असं ब्रेड असेल तर ब्रेड असं मस्त थोडासा फ्राय करायचा तुपामध्ये किंवा बटरमध्ये आणि तो याच्यावर टाकून घ्यायचा। जेव्हा टोमॅटो सूप पितो तेव्हा मध्ये असं जो हा ब्रेड येतो खूप टेस्टी लागतो, असं क्रिस्पी। तुम्ही नक्की बनवून बघा, आवडलंच तर लाईक करा। चव तर अप्रतिम असते। बनवणार ना तुम्ही असं टोमॅटो सूप? ह्याला लागणारं इथे मी साहित्य दाखवते तुम्हाला। इथे मी 3 छोटे कांदे घेतलेले, अर्ध बीट घेतलेले, 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, 1 हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली, इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या, अशा कवळ्या इथे काड्या घेतलेले, इथे 5 टोमॅटो असे चिरून घेतलेले आणि 1 गाजर इथे बारीक चिरून घेतलेलं आहे। असं हे सर्व साहित्य आपल्या टोमॅटो सूपला लागणार। 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही इथे तेल, बटर काही टाकू शकता। मी इथे तूप टाकून घेतलेले। तूप गरम झाल्यानंतर आपण इथे लगेच कांदा टाकून घेणार आहोत। कांदा याच्यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, हलकासा। इथे फार लाल करायचं नाही आपल्याला, एक हलकासा इथे तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण लगेच आता आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीरच्या काड्या हे थोडंसं मिक्स झाल्यानंतर हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे, बीट, गाजर, लगेच इथे टोमॅटो पण टाकून घेतलेले आहे। छान मिक्स करून घ्यायचे। पूर्ण आपल्याला ह्या तुपामध्ये हे छान फ्राय करून घ्यायचे। आणि त्याप्रमाणे मी बनवते, तुम्ही पण असं टोमॅटो सूप बनवून बघा, खूप टेस्टी लागतं। आपलं हे छान फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी ओतून घेणार आहोत। तर इथे पाणी ओतल्यानंतर आता आपण हे छान शिजून घेणार आहोत। हे टोमॅटो एक 5-10 मिनिटांमध्ये हे छान शिजल्या जातात। टोमॅटो पटकन शिजल्या जातात। जेवढं हे दिसायला छान दिसतंय तेवढंच खायलाही खूप टेस्टी असतं। तुम्ही नक्की बनवून बघा। इथे आपला टोमॅटो छान शिजल्या गेलेला आहे, त्याची सालं अशी निघतायत। आता आपण गॅस बंद करूया। 1-2 मिनिटं आपण हे छान थंड होऊन देणार आहोत। इथे आपण याची अशी सालं काढून घेणार आहोत टोमॅटोची। पूर्ण टोमॅटोची सालं काढून घ्यायची की आपण सूप पिताना ते दाताखाली येत नाही, त्याच्यामुळे आपण ही पूर्ण गरम आहे म्हणून आपण ह्याच्याने काढून घेत आहोत। तुम्ही पण या थंडीमध्ये असं टोमॅटो सूप बनवून बघा, खूप टेस्टी लागतं। तर पूर्ण टोमॅटोची इथे मी अशीच सालं काढून घेणार आहे, एकही राहता कामा नये। टोमॅटो हा स्किनसाठी, रक्तवाढीसाठी टोमॅटो चांगला असतो। वेट लॉस करायचा असेल त्यांनी टोमॅटोचा इथे समावेश करावे। खूप सारे फायदे आहेत टोमॅटोचे। आपली इथे पूर्ण साल काढून झालेली टोमॅटोचे। हे मिश्रण पण थंड झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। इथे आपण पूर्ण गाळून घेतलेलं आहे। तर हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे। इथे मिक्सरला आपलं छान फिरून झालेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। 1 चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे। ते गॅसची फ्लेम स्लोच आहे। आता आपण इथे
लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण इथे बारीक चिरून घ्यायचं आहे। आलं पण मी किती बारीक चिरून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये हे छान फ्राय करून घेणार आहोत। हलकंसं आपल्याला या तुपामध्ये हे आलं आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय झाल्यानंतर आता आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी ओतून ते पण आपण इथे ॲड केलेले आहे। अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा भरून इथे काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे। इथे 1 चमचा भरून गूळ टाकून घेतलेला आहे मी। हवं तर तुम्ही इथे साखर पण टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर ते इथे तुम्ही टाकू शकता। 1 चमचा भरून इथे टोमॅटो सॉस टाकून घेतलेले आहे। आता आपण हे सर्व टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, इथे परफेक्ट असं आपलं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे। आता आपण एक 5 मिनिटं ह्याला छान उकळी काढून घेऊया। जेवढं हे इथे दिसायला टेम्पटिंग दिसत आहे तेवढंच खायलाही खूप टेस्टी यम्मी लागतं। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। इथे आपलं सूप तयार झालेलं आहे आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।